गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा आपण व्हीटच्या फील्डमध्ये आलेलो आहे. तर तुम्हाला टिलरची जी कन्सेप्ट होती की बुवा टिलर कशाला असतात, हे पहा, हे एक व्हीटचं क्रॉप आहे ज्याला 0 टिलर आहे. ओके, याला काहीच टिलर नाहीये. आता तुम्हाला टिलरवाला दाखवतो, जे की हे बघा, हे दुसरं जे हे एक सिंगल झाड आहे. याला पहा किती टिलर आहे, किती 4, आणि एक माझ्याकडून काढता काढता तुटलं, म्हणजे 5 टिलर होते. मग तुम्ही म्हणसान सर या टिलरचं काम काय असतं. आता आपले जे व्हीट क्रॉप आहे, व्हीट व राईस क्रॉप, याला ब्रांचेस नसतात. मग आपलं जे क्रॉप प्रोडक्शन इम्प्रूव्ह करायचंय, क्रॉप प्रोडक्शन इन्क्रीज करायचंय, ते या टिलरमुळे होतं. ओके, जेवढे जास्त टिलर तेवढं जास्त व्हीटचं प्रोडक्शन. टिलर म्हणजे समजलं की बा बुडापासून एका क्रॉपचे ब्रांचेस निघणं. ओके, हे पहा, याला 4 टिलर आहे, ते एक सिंगल होतं, त्याला 0 टिलर्स होते. ओके, तर मग कोणतं फर्टिलायझर कोणतं वापरायचं त्यास? की जे टिलर वाढवण्यास हेल्प करतं, तर नायट्रोजन आणि फॉस्फरस मेनली जे 2 कंटेन असलेले फर्टिलायझर आहे, हे टिलर इम्प्रूव्ह करण्यास मदत करतं. ओके, तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल. धन्यवाद.